हॅलो, हॅलो. तुमचा पार्सल आहे का? सर्वज्ञ बुद्धविहाराच्या बाजूला आहे आपलं, तिथं गेट आहे बाजूलाच, तिथं घर आहे. हां. सोनूचे पप्पा हां, पार्सल आले आपले. पार्सल आलं? हां. बरं, काय मागून पार्सल? काय माहित नाही, मी नाही मागवलं. पैसे मागवले. इथं मागून तर तुम्ही जवळून शूट करा जरा. कोणत्या काय कोणा दिली? पार्सल आले पण नाही. काय आलं? आता जवळून शूट करा मग. काय आलं दिसायला? हो, भारी दिसायले. काय माहिती? बघूया काय आहे त्या कापडामध्ये पार्सल. अरे वा, हे होय ग. पुस्तक ठेवायचं बरं. पुस्तक ठेवायचं नाही, संविधान वाचण्यासाठी आपण स्टँड मागवलेला आहे. सर्वज्ञ बुद्धविहारामध्ये देण्यासाठी आपण स्टँड मागवलेला आहे आणि खूप छान आहे, भारी आहे. बघा ठेवून, पुस्तक ठेवून बघा. हां, बंद कर बघ. हां, हे पुस्तक असं ठेवायचं आणि असं संविधान वाचायचं. एक नंबर आहे. एक नंबर. आम्ही मित्रांनो सर्वज्ञ बुद्धविहारामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं वाचन चालू होतं. तर ग्रंथ ठेवण्यासाठी स्टँड नव्हतं, तर आम्ही सर्वज्ञ बुद्धविहारामध्ये काय देवावं गिफ्ट म्हणून आमच्यातर्फे आम्ही सर्वज्ञ बुद्धविहारामध्ये ग्रंथ वाचण्यासाठी स्टँड देत आहे. तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय. मला सर्वज्ञ बुद्धविहारामध्ये देऊन येऊया गिफ्ट. जय भीम, नमो बुद्धाय. तुमचं सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत आहे. सर्वज्ञ बुद्धविहार, नईवाडी, नांदेड, महाराष्ट्र इथे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं वाचन चालू आहे आणि सर्वांनी रोज 7:30 वाजता येऊन विहारामध्ये उपस्थित राहावे आणि आपली रोज लाईव्हसुद्धा असते संध्याकाळी 7:30 वाजता. त्या लाईव्हचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि बुद्ध त्याचा धम्म हे उपासक सकाराम गच्चे वाचत आहेत. त्यांच्या वाचन चालू असताना मला त्यांना प्रॉब्लेम येऊ लागला. त्या प्रॉब्लेमसाठी मी एक छोटासा त्यांच्यासाठी गिफ्ट आणलेला आहे, सर्वज्ञ बुद्धविहारासाठी आणलेला आहे. तरी सर्वांनी नक्की कमेंट करून सांगावे कसा वाटला ते. घ्या. हे बघा गिफ्ट आणलेलं आहे. गिफ्ट छोटाच आहे पण याचं काम फार मोठं आहे
बुद्ध त्याचा धर्म वाचण्यासाठी आपण हे स्टँड आणलेलं आहे ग्रंथ वाचण्यासाठी. हे तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. मी सर्वज्ञ बुद्ध विहारांना आठवण करत आहे, देत आहे, छोटीच गिफ्ट आहे पण छान. कशी वाटली ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. या महिला या पुढे या. थँक्यू, धन्यवाद सर. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. जय भीम.